संसारामध्ये ज्याच्याकडे बघावं ना तो दुःखी आहे मायबाप. म्हणून बारकाव्यानं निरीक्षण करा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. चुकुरोरे नामनिष्ठ सुकुणपासून वैकुंठ अशी महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत सांगायचे. दादा म्हणायचे संसारामध्ये प्रत्येक माणूस हा कंडल्या कोतलेला आहे. नुसतं माणसाला वाटतं याचं बरं आहे, त्याचं बरं आहे, त्याचं बरं आहे. आता कल्पना करा, एवढी लोक कीर्तनाला पुढे बसलीत, मागच्या लोकांना वाटतं पुढे बसलेल्या लोकांचं चांगले. कसं चांगले? पुढे बसलो की कीर्तनकार महाराज ठळक दिसतो म्हणून त्यांना वाटतं यांचं चांगले. आणि लईच कीर्तनकाराने बोर कीर्तन केलं, लोक डोळे झाकायला लागले पुढले की मग ते कसं करतात, मागच्याच बरे पाहिला मग तमको चोळता येते. म्हणजे ह्याला वाटतं त्याचं चांगलं, त्याला वाटतं याचं चांगलं. पण महाराज म्हणतात जो देखो सो दुखिया बाबा, यांच्यातही सुख नाही आणि त्यांच्यातही सुख नाही. प्रत्येक माणूस दुःखी महाराज. नुसतं माणसाला वाटतं याचं बरे त्याचं बरे. महाराज दृष्टांत सांगायचे. दोघ जण मित्र होते. एक मित्र दुसऱ्या मित्र म्हणला, राम भाऊ चल ना माझ्यासोबत आपण दोघं लग्न करू. म्हणलं बिघाडा का काय रे, सुखाचं जीवन आनंदात एकटा जीव सदाशिव कोंकडे राहा कोंकडे का, मजेत जीवन चालून कशाला दुःखाच्या गायत जीवन लोटीतो. नको म्हणला. नाही नाही म्हणला, लोक म्हणते घर बांधूनच बघावं, लग्न करूनच बघावं. बघत म्हणला कसं असतं ते. चल माझ्यासोबत. दोघंही एकूणमाकाच्या नादाने गेले महाराज. सुंदर मुली बघितल्या, लग्न जमलं, हुंडा ठरला, तारीख काढली, लग्नही झालं. आणि योगा योगाने दोघं शेजारी शेजारी राहू लागली. समोरासमोर दोघांचं बिगर. याच्या खिडकीतून पाहिलं तर त्याच्या घरातलं दिसायचं आणि त्याच्या खिडकीतून पाहिलं की याच्या घरातलं दिसायचं. 8-15 दिवस जरा बरं चाललं दोघांचं बी. पण पुन्हा संसाराचं गाडं जसं प्रत्येकाच्या गाड्यात अडकतं आणि पुन्हा माणसाला ओढीतच न्यावं लागतं, तसं त्यांनाही ओढीत न्यावं लागलं महाराज. ना विलाचं नाही. एक कुटुंब असं असायचं महाराज, 24 तास हसायलेलं. याचं हसणं झालं की बायको हसायची, बायकोचं झालं की हे हसायचं. बारी बारीनं हसायचं एक कुटुंब आणि दुसरं बारी बारीनं रडायचं. त्याचं रडणं झालं की हे रडायची, हेच रडणं झालं की ते रडायचं. असं दोघांचंही चाललं महाराज. दोघांची मंदिरा शेजारी गाठभेट झाली. राम राम शम शम झाला. म्हणला कसं काय मित्रा बरं आहे का, कशाचं बरं कशाचं काय, तुझ्या नादी लागून 7 जन्माचं वाटोळ करून घेतलं म्हणला राजा. अरे नेमकं झालं काय, उगत नादी लागून लग्न केलं म्हणला मी. तो होतं मस्त चाललंय म्हणला, 24 तास हसत दुसरा काय आनंदी जीवन आहे तुझं, मला तरी रडावं लागतं. ते म्हणलं ए दादा हसत असलो म्हणजे आनंदात येतं असं कोणी सांगितलं तुला. ते म्हणलं मग हसणं का दुःखाचं प्रतीक आहे का काय. अरे 24 तास हसतात म्हणला, तुझं हसणं झालं की बायको हसते, बायकोचं झालं की तू हसतो. बारी बारीनं हसतात आणि पुन्हा म्हणतात दुःख आहे. हसणं किती आनंदाचं आहे. तो म्हणला राजा हसण्याचे कारण काही वेगवेगळे असू शकतात. मला काय कारण आहे काय नाही म्हणला. माझी बायको पोळ्या लाटायची. इकडे काय म्हणते तुमच्याकडे बेलणं का लाटणं, बेलणं घेते म्हणला, पोळ्या करायचा नसं भर दिवशी बघून आणते म्हणला. खोकलं का मी हसू देऊन लागलं का ते हसते. इतकाच बदल आहे, बाकी काही नाही. महाराज माणसाला वाटतं याचं बरं आहे त्याचं बरं आहे त्याचं बरं आहे. बरं कोणाचं नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे मायबाप. जरा बारकाव्यानं निरीक्षण करा. आता इथं बसलेले 70% लोक, बऱ्याच लोकांना वाटतंय महाराज लोकांचं बरं आहे. खातीत पितीत माझ्या मातीत बेटे गुलाबजाम काय, बासुंदी काय, श्रीखंड काय, जिलेबी काय. बरेच लोकांना महाराजाचं खाणं दिसते. काही लोकांना महाराजाच्या गाड्या दिसतात. कोणाची इनोवा, कोणाची फॉर्च्युनर, कोणाची नॉक्सॉन, कोणाची पोजेरो, कोणी विमानानं, कोणी हेलिकॉप्टरनं. बऱ्याच लोकांना महाराजाचं फिरणं दिसायले. काहीला वाटतं महाराज लोकांचं कोणाचं 11,000, कोणाचं 25,000, कोणाचं 50,000, कोणाचं लाख, काहीला पाकिटं दिसायला लागली. बऱ्याच लोकांना वाटतं महाराज लोकांचं चांगलं आहे. पण मायबाप नारदाच्या गादी उभं राहून सांगतो, महाराज लोकांचं किती जीवन बेकार आहे हे महाराजाच्याच जीवाला माहीत असतं. जावे त्याच्या वंशा त्या रोजचं 1000 500 किलोमीटरचं प्रवासी जीवन, तारेवरची कसरत आहे महाराज. रोज या मला भेटून निघावं लागतंय. घरून निघताना मंडळीचं कुंकू पुसून निघावं लागतं. आलो तर तुझा, गेलो तर कीर्तनाच्या गावाचा, ते बी कोणी जवळ करीत नाहीत पुन्हा. समजा इतकी बिकट अवस्था महाराज. सोपं नाही बघा तुम्ही. लोक आमच्यावर प्रेम करतात पण कुठपर्यंत ह्या लोकांचं प्रेम रामेश्वर दादा कुठपर्यंत आहे. कीर्तनाची तारीख घेते त्या दिवशी फोन करते तर महाराज अशी तारीख आहे म्हणून दादा तारीख घेताना फोन केला, पत्रिका टाकलो, एक फोन केला, महाराज अशी पत्रिका टाकली, तुमचा एवढा दिवस आहे, वेळेला हजर राहा. आणि ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी लोक एक सकाळपासून फोन करतात, महाराज किती वाजता येणार आहेत. महाराजांनी म्हणून येतो 7-8 वाजूस. तर काय करायचं जेवायला तुम्हाला, तुमच्या आवडीचं काय, इथून लोकांची सुरुवात असते. महाराज तुम्हाला बाजरीची भाकर जमते, ज्वारीची जमते का चपाती जमते, दूध कशात जमतं, गाईचं, म्हशीचं, शेळीचं, मेंढीचं नाही कोणी खात समजा. पण उभं लोक चौकशी करून घेतात. सगळं पंचपाकवानाचं ताट महाराजासाठी आवडीनं तयार करून ठेवतात महाराज. आणि महाराजाला सारखे फोन करत राहतात, महाराज कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. महाराजांनी म्हणावं आलो गावाच्या वेशीपर्यंत. गावाच्या वेशीपाशी महाराज आले म्हणलं की सप्त्यातल्या कमिटीतले 10-15 लोक महाराजाच्या स्वागतासाठी पळतच गाडीच्या पुढे आडवे येतात महाराज. त्याच्यातले 2-4 माणसं गाडीच्या महाराजाचा दरवाजा उघडायला आणि 2-4 माणसं मध्ये बसलेला महाराज उपसून बाहेर काढायला.
कसं तरी त्या महाराजाला अलगद बाजूला घेतात. महाराज गरम पाण्याचा बकेट असतो, कोरा करकरीत टावेल असतो आणि नवा साबण असतो न कोणी फोडलेला, आणि तसं सुंदर पद्धतीची पाद्यपूजा करतात, निरंजने ओवाळतात. घरामध्ये या ठिकाणी रांगोळ्या घातलेल्या असतात, पाट टाकलेले असतात. पंचपक्वान्नाच्या ताटावरती माणसं आग्रहपूर्वक लोक या ठिकाणी जेव घालतात. आता लोक मला आग्रह करतात, महाराज घ्या चतकोर मगाच्या सारखा. आता माझं कसं आहे महाराज, कधी कधी मला आग्रह सहन होतो छत्रपती महाराज, कधी कधी होत नाही. त्याचं कारण आहे माझ्या गाडी चालवायला कधी ड्रायव्हर असतो कधी नसतो. ज्या दिवशी गाडी चालवायला ड्रायव्हर असं ना त्या दिवशी मोकळ्या मनाने जेवता येतं मला. म्हणजे अर्धी चतकोर जरी आग्रह असतो आधी गेली तर काय वाटत नाही, पण गाडी चालवायला ड्रायव्हर नसला की थोडं मापात खावं लागतं. का मापात खावं लागतं त्याचं कारण आहे, एखाद्या भक्ताच्या आग्रह असतो अर्धी चतकोर पोटात गेली तर ही ढिरी थोडी पुढे येते, आणि गाडी चालवायला बसलो की स्टिअरिंगला चिटकती. पण वाहणारा माझ्या पुढचा होता, तो म्हणला महाराज एवढाच प्रॉब्लेम आहे का तुमचा? मी म्हणलो हो, सोपं गणित आहे की राव म्हणला. मी म्हणलं काय करायचं, सीट थोडंसं मागं घ्यायचं. मी म्हणलं बेटा पुन्हा पाय पुरत नाही, एक टाप आहे का मग पाय तेवढेच पुटत तेवढेच जिथे तिथं सगळा मिळ. इतकी बिकट अवस्था आहे महाराज. बरं ह्या लोकांचं सगळं एवढं सहन करून एवढं प्रेम वाटतं या लोकांचं पाहिलं की असं वाटतं कीर्तन संपलं माघारी घराकडे सुद्धा जाऊ नये, एवढं ही लोक प्रेम करतात महाराज. पण कुठपर्यंत हे प्रेम पाच तोंडाने सांगत येत राव, कीर्तन संपलं गळ्या शपथ राव, किती अवघड कीर्तन संपुस्तरच यायचं प्रेम आहे महाराज. एकदा का 11 वाजले आणि 11 वाजता महाराजाचं साडं भरलं, साडं कळते इकडं नारळ दक्षिणा दिलं, शेवटचा बुका लावला आणि एकदा जे हरी करून महाराज गाडीच कोंबलं म्हणते ते. याचा महाराज गाडी ढकलीला, गळ्या शपथ सांगतो पण नारदाच्या घालून आजपर्यंत पुन्हा कोणाचाच माघारी फोन आला नाही. नेमका महाराज घरीच गेलाय का, घाटातून खाली उतरलाय का, वाटात एखाद्या ट्रकाखाली सापडलाय का, 10-5 जण धरून बेसरमात नेऊन आणलाय, कोणी चौकशी करीत नाही. महाराज गेला काही. लईच कीर्तन आवडलं तर पुढल्या वर्षी म्हणतात म्हणून दादा गेल्या वर्षी इतकं कुठून आणलं होतं. महाराज बऱ्याच लोकांना वाटतं महाराजांचं जीवन चांगलं नाही. काही लोकांना वाटत असेल महाराज जाऊ द्या गायकाचं बरं, हाहू करायचं रिकामं व्हायचं. हाहू करणं सुद्धा सोपी गोष्ट नाही. राग आळवत असताना बिंबीचा देठ किती आणावा लागतो, शेड जे लावत असताना काय त्रास होतो हे ज्याची त्याच्या जीवाला माहिती आहे. काही लोकांना वाटत असेल वादकाचं बरं डुबाक नपाक वाजवायचं रिकामं व्हायचं. वाजवणं सोपी गोष्ट नाही. महाराज मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, प्रपंचामध्ये खरा कष्टाचा आणि घामाचा पैसा कोणाचा असेल तो ऊस तोडणाऱ्या कोयत्याचा आहे. प्रपंचातला खरा कष्टाचा आणि खरा घामाचा पैसा कोणाचा असेल तो ऊस तोडणाऱ्या कोयत्याचा आहे, आणि परमार्थातला खरा कष्टाचा आणि खरा घामाचा पैसा कोणाचा असेल तर फक्त यायचा आहे. म्हणून जगत पुरतो खबरायला प्रमाण करावं लागलं. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याचा वंशा, तेव्हाकडे पाण्यातला मासा कशी झोप घेतो माय बाप हे मासाहून पाहावं लागतं. त्यावेळी सनुभूतीला येतं विठाला. नुसतं माणसाला वाटतं महाराज याचं बरे त्याचं बरे, पण बरं कोणाचंच नाही. जो देखे सो दुखे या बाबा. महाराजांची दुसरी दृष्टांत सांगायची कल्पना करा. ज्याचं लग्न झालं नाही ते विरळ द्यायचं, ज्याचं जमलंय ते विरळ द्यायचं. बरं ज्याचं झालंय ते विरळ द्यायचं, ज्याला एक बायको ते विरळ द्यायचं, ज्याला 2 बायका त्याचा गळा धरायला सोबते कुठे नाही. इतकी बिकट अवस्था आहे महाराज. ज्याला मुलगा नाही ते विरळते, ज्याला एकुलते एक आहे ते विरळते, ज्याला 3 लेकर ते विरळते, ज्याला डझन भरे ते बी आडते. कसं करायचं सांगा? आहे का जगात कोणाकडे सुख? कोणाकडेच नाही. ज्याचं लग्न झालं नाही 2 मिनिटात त्याच्यापाशी जा आणि त्याला विचारा दादा बरं आहे का? ते म्हणतं महाराज जिंदगीत काय रसच दिसाना. ज्याचं लग्न झालं नाही ते काय म्हणते जिंदगीत काय रसच दिसाना. म्हणलं उसाचा पिन नाही कुठला हुडकाला आता करतो तरी नावीला जे महाराज झालं नाही तो विरडतोय. बरं ज्याचं जमलंय त्याला विचारा दादा तुझं बरं आहे का? ते म्हणतं महाराज जमलंय पण पुसाचा महिनाच आडवाला. म्हणजे एका महिन्यासाठी हे सुद्धा नाराज आहे. ज्याचं झालंय त्याला विचारा दादा तुझं बरं आहे का? ते म्हणतं महाराज नसतं केलं तर पुरलं असतं. म्हणजे इतकं बिकट अवस्था. झालेलं लग्न ओळखायचं कसं? सूर्यफुलासारखं तोंड आलं झालं पुढायला आलेलं सूर्यफुलासारखं समजून घ्यायचं याचं लग्न झालं. दुसरी शंकाच नाही महाराज. सोपी गोष्ट नाही. ज्याला एक पत्नी तो बी नाराज आहे तोही दुखी, आणि ज्याला 2 बायका त्याचा तर विचारच करू नका. माझ्या पदरचं बोलत नाही, साधू संत महात्म्यांचे प्रमाण आहे. दुसरी न करावी बाईल भन्न भजे देव होईल, बुभाट वेशद्वारा जाईल बायकाच्या पान होता. एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे घरी. महाराज म्हणतात एका पुरुषाच्या जीवनामध्ये जर 2 पत्नी असतील तर पाप दारामध्ये आपोआप आल्याशिवाय राहत नाही. 2-2 बायका गड्याला आणि आंघोळ करतो वड्याला. काय चवय तो ह्या जीवाची. त्याला वाटतं ही पाणी टाकीन, हिला वाटतं
तर ती पाणी टाकून दोघीच्या मध्ये 12 वाजेपर्यंत तसंच राहतं बिनागुळीचं. इतकी बिकट अवस्था महाराज. सोपी गोष्ट नाही. त्याच्यातही महाराज गरीब आणि सत्वगुणी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. पण एखादी भांडकुदळ लोंगी मिरची जर पदरात पडली ना, अगं त्याच्यासारखं वाटलं. त्याच इतक्या भांडकुदळीत महाराज काय कायच्या महाराजांच्या प्रमाणे कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती. कर्कशा पत्नी पदरात पडल्याच्या नंतर उदंड दुःख आणि उदंड फजिती जीवाला भोगावी लागते. एवढे बक्कर काय कायच्या इतक्या भांडकुदळीत बसल्या जागा भांडणं करायचं सुचते महाराज. मला आलेला अनुभव सांगतो. ज्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस मी एसटीने कीर्तनाला जायचो. सातारा जिल्ह्यात माझं कीर्तन होतं. बाजारचा दिवस आणि शेवटची एसटी. आता बाजारच्या दिवशी शेवटच्या एसटीत सगळी जपी तपी ध्यानी म्हणायची असते, आहे का नाही. सगळी बेताडाची भरतीने महाराज फुल लोक पेलेली. एको जागा रिकामी नाही. कसं तरी मी त्या एसटी मध्ये गेलो. इकडे तिकडे पाहिलं, जागा थोडीशी पाहिली. पण एका सीटावर एक माता माऊली बसली होती, भागवत महाराज. ती बिचारी अशी होती 2 by 1, म्हणजे दिसा एकटी पण जागा दोघाची भरी बमची बम. सगळं सीट त्यानं गुंतून टाकलेलं. मी जरा जवळ गेलो, असे हात जोडले त्या आईला पाहून म्हणलं, आई थोडंसं पलीकडे सारखा. तिने 2-2 रुपये होणे लाल बंद डोळे माझ्याकडे केले आणि मला महाराज नाही, पोतराज नाही, काय नाही, डायरेक्ट चौथा गिरट टाकला. म्हणली मूड द्या. महाराज नाही का ना, डायरेक्ट मूड द्या. तू मला आई का म्हणला? मी म्हणलं जमलं का आता. अहो आई सारख्या दिसलात, आईच्या वयाच्या वाटलात म्हणून आई पलीकडे सारखं म्हणलो. त्याच्यात एवढं दुःख करायचं कारण काय नाही म्हणले. पण तू मला आईच का म्हणला? म्हणलं जमलं गडे आता. आपला काला इथून जागर भीतच आता नसलेला ताप झाला. मी म्हणलं काय वाईट बोललो तुम्हाला? नुसतं आई तर म्हणलो ना. नाही म्हणले पण तू मला आईच का म्हणला? एसटीतले 2-3 माणसं जवळ आले. म्हणले मावशी मगाशीपासून त्या बारक्या महाराजाला त्रास द्यायला लागलात, काय हाणलं बल्लू मारलो तुम्हाला? अहो नुसतं आई पलीकडे सारखं म्हणले. त्याच्यात एवढं वाईट वाटायचं कारण काय? ती म्हणते तुम्हाला नाही ह्यातलं कळायचं. माणसं म्हणले नेमकं ह्यातमध्ये काय ते तर आम्हाला सांग ना. ती म्हातारी म्हणते आपा मी जर या महाराजाची आई तर ह्याच्या बापाची कोण? मी जर ह्या महाराजाची आई तर ह्याच्या बापाची कोण? 15 मिनिटात मी मनात विचार केला अविनाश महाराज, जर म्हातारी मला 15 मिनिटात इतकं बेजार करीत असेल तर म्हाताऱ्याचा किती भोगा वाजेल. इतक्या भांडकुदळ सांगायची पद्धत काय बोलाव तितकं कमी महाराज. बरं भांडणं माणसाच्या नवरा बायकोचे हो, पण कुठपर्यंत तरुण वय आहे तोपर्यंत झालं तरी कमी जास्त काही हरकत नाही. उतरत्या वयापासून दात पडले तरी काय काय भांडत येत. आता काय सांगावं, दात पडव भांडायची काय गरज आहे का? एवढं वय झालंय आता. तशा अवस्थेत सुद्धा बरेच माणसं भांडणं करतात महाराज. एका गावात असाच अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि 5-6 दिवस सगळ्या गावातल्या पंक्ती, आता जसं तुम्ही मोठमोठ्याल्या पंक्ती घातल्या ना 2-4 जणांनी, तशा पंक्ती सुंदर होत्या. आणि मग बरंचसं काही पंक्तीचं तेलकट तुपकट खाऊन म्हाताऱ्याला कंटाळा आला. म्हातारी एक दिवशी घरी गेलं. म्हातारी म्हणते काय एक काम कर, आता हे रोजच खाऊन जरा कंटाळा आलाय, आज मस्तपैकी बेसन भाकर कर बरं दोघाला. म्हातारी म्हणली काय हरकत नाही, तुमच्या मनावर स्वयंपाक करते म्हणली. म्हातारीने मोजून केले 4 भाकरी महाराज आणि थोडं बेसन केलं. आता 4 भाकरी बेसन केल्याच्या नंतर बरोबर म्हाताऱ्याला 2 भाकरी, स्वतःला 2 भाकरी घ्यावं का नाही? म्हातारी हुशार, भांडायचा छंद महाराज, लय भांडकुदळ. म्हातारीने काय केलं, 3 भाकरी आपल्या प्लेटमध्ये ठेवल्या ताटामध्ये आणि एकच भाकर म्हाताऱ्याला वाढली. म्हातारा आलो रुबाबात. म्हातारा म्हणला काय समजते मला? म्हातारी म्हणले काय समजते म्हणजे एक भाकर खात असतो का? घरचा मालक आहे मालक, घराचा मालक तुझा बे मालक आहे मालक, म्हणून मी 3 भाकरी खाणार, तू 1 भाकर खाय. म्हातारी म्हणली जमणार नाही, मी केल्या 3 भाकरी मी खाणार, 1 भाकर तुम्ही खा. म्हातारा म्हणलं अजिबात जमणार नाही. इतकं पेटलं. म्हातारा थोडं समजूदार होतं. म्हातारा म्हणलं एक काम कर, आता तू बी काय माघार घ्यायनास आणि मी बी काय माझं गरम रक्त असल्यामुळे मी बी माघार घेत नाही, पण वर मग एक ठेव म्हणला. आता दोघांनी शांत बसायचं म्हणला, अजिबात बोलायचं नाही. जे पहिल्यांदा बोलून त्याने 3 भाकरी खायच्या आणि जे शेवटला राहीन त्याने 1 भाकर खायची. असा नियम केल्याबरोबर महाराज दोघंही शांत झाले. बोलाव कसं बघता संध्याकाळ झाली महाराज, कीर्तनाचा टाइम झाला. लोक पुकारो बेजार. महाराज आले बी, कीर्तन झालं बी, लोकांनी जागर केला, निघून गेले. म्हातारी त्या भाकरीकडेच बघत बसायचं. म्हातार म्हणायचं जर बोलावा तर म्हातारी 1च भाकर खाईन, म्हातारी 3 भाकरी खाईन आणि आपण 1च भाकर खातो. काय करावं काही कळना. बघता दोघंही शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळ उजळली महाराज. गाव सगळं उठलंय मंगलमय. या ठिकाणी स्नान गावानं केलं. यांची घराची कडी तशीच लावलेली. 12 वाजेपर्यंत कोणीच घराच्या बाहेर आलं नाही. ओटावा तिकून होता. म्हातारी 3 भाकरी खाईन, मला 1च राहीन. काय करावं काही वेळ लागा ना महाराज. बघता गावातले कार्यकर्ते म्हणले अरे जारती ह्या घराचं दार पाठ सकाळी 5:30ला उठत असतात, सडा संमार्जन करत असतात, रांगोळ्या असतात. ह्या घरातलं आज कोणीच उठलं नाही. चला बरं म्हणले काय झालंय ते बघू. दाराची कडी वाजवली महाराज. कडी वाजवली तरी म्हातारं आव म्हणेना, म्हातारी आव म्हणेना. का म्हणेना त्यांना माहिती. म्हातारं आव म्हणलं की 3 भाकरी खातोय आणि नाही म्हणलं की म्हातारीला 1च राहते. काय बोल कोणालाच काय कळाना. कसं तरी 2-4 माणसाला तरुण पोरांनी
घेतलं, घराचे पत्र बाजूला केले आणि घरामध्ये तरुण मंडळ सोडलं. महाराज बघितलं तर हे म्हातारं शांत, म्हातारी शांत. म्हातार म्हणलं बोलायचंच नाही, गप राहावं तर जमतंय म्हणला, नाही तर 3 भाकरी जातात आपल्या. गप राहिलं तर गप आहे म्हणला, नाही तर 3 भाकरी जातात. म्हातारी बोला ना, म्हातारं बोला ना. गावाला वाटलं ज्या अर्थी हे दोघंही शांत झालेत आणि दुपारपर्यंत घर उघडलं नाही, त्या अर्थी नक्की आता ह्या दोघं वैकुंठ यात्रेला गेलेत. म्हणजे आता काय खरं नाही, ह्यांना उचला. सगळं गाव जमा झालं, तयारी करू लागलो. महाराज आंघोळीची तयारी केली. महाराज पाहुण्यारावळ्याला फोन केले, सगळे बोलवले. आता आंघोळीचं पाणी कसं असतं माहिती आहे तुम्हाला, कारण आता आपल्याला जेव्हा कळून तेव्हा मेळ लागायचा नाही, आपल्याला ठुजन तेव्हा, बरोबर आहे का नाही. त्या पाण्यामध्ये असं म्हणतात पुन्हा गार पाणी टाकीत नाहीत असं म्हणतात बाबा लोक. चांगलं उकळी वस्तर पाणी गरम होऊ दिलं, तसल्या गरम पाण्यानं म्हाताऱ्याला आंघोळ घातली. म्हाताऱ्याला थंड पाण्याने आंघोळ करायची सवय आणि इतक्या गार पाण्याने इतक्या गरम पाण्याची आंघोळ म्हाताऱ्याला घातलं. म्हाताऱ्याच्या अंगाची लाईलाच झाली, पण आरडावा तर एकच भाकर आहे. आरडावा तर एकच भाकर आहे म्हणला, पुन्हा भाकर भेटणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे शांत, म्हातारी शांत, म्हातारा शांत, गपचीप बसले. महाराज आंघोळही झाली, लोकांनी ताटी तयार केली, ताटीवरही टाकली, आवळून बांधली, डोक्यावरही घेतले चौघांनी खांदेकरी. म्हातारी एखाद्या दिशेनं चालून, म्हातारा एखाद्या दिशेनं चालू, राम नाम सत्य, राम नाम सत्य हे. म्हातार म्हणलं आता काय करावं, पण शेवटी आता म्हातारी म्हणली सकाळपासून मी बोलले नाही काय, म्हातारं बोललं नाही काय, नेमकं झालंय काय बघावं म्हणली. म्हणून म्हातारीनं अशी थोडी मान हालून बघितलं तर म्हाताऱ्याची अंत्ययात्रा चाललेली. माय म्हणली भाकरीच्या बाई मरण ना म्हातारं, भाकरीच्या बाई मरण, बोललेलंच बरं. पण म्हातारीला वाटलं जर बोलावं तर एकच भाकर आपल्याला, 3 भाकर म्हाताऱ्याला. काय करावं काहीच कळना. शेवटी स्मशानभूमीपर्यंत नेलं महाराज आणि प्रेत यात्रा खाली ठेवायच्या अगोदर म्हातारी मोठ्यानं आढळली, मालक 3 तुम्ही खा, 1 मी खाते. पण बोला आता 3 तुम्ही खा, मी 1 खाते, पण तुम्ही बोला आता. आता अंत्ययात्रा चालल्याच्या नंतर 4 जणांच्या खांद्यावर आहे आणि प्रेत उठून जर 3 तुम्ही खा, 1 मी खाते म्हणलं, खाली कोण असते? जे खांदेकऱ्यांनी वरून सोडले म्हातारा सोडून सगळं पळून गेले. महाराज मला सांगायचं तात्पर्य इथपर्यंत कुठं माणसाचे शेवटच्या टोकापर्यंत भांडणं असो का, हे वय नाही भांडायचं, पण बरेच लोक ह्या वयापर्यंत सुद्धा भांडतात. सांगायचं मोठा मला फक्त एवढंच आहे महाराज, संसारामध्ये अत्यंत दुःखाची निवृत्ती करून परमानंद सुखाची प्राप्ती जर जीवाला जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर जगाच्या पाठीवर उपाय एकच आहे, तो म्हणजे असा. हा बोला
तुझे पाय सुख सर्व आहे. सर्व प्रमाणावरून एकच लक्षात येतं महाराज की सर्व सुख हे देवाच्या पायाजवळ आहे. साधक म्हणलं महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणता सुख प्राप्ती करता देवाच्या प्राप्तीची गरज आहे, पण महाराज तो देव आम्हाला मिळावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. महाराज म्हणतात पुढे तुला वाटतं ना देव मिळावा, त्याच्यासाठीच सांगतोय. मनवोनी शरण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. मनवोनी शरण जावी सर्व भावे देवाशी. म्हणून जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? सर्व भावाने देवाला शरण गेलं पाहिजे. सर्व सुखाची प्राप्ती ही देवाजवळच आहे. बाकीचं सुख या ठिकाणी कुठेही मिळणार नाही, देवापाशीच मिळतं. म्हणून मनवोनी शरण जावी सर्व भावे देवाशी. जीवानं देवाला शरण का जावं याचे संत वाङ्मयामध्ये बरेचसे कारण आलेत महाराज. आता एवढे मोठे कारण इतक्यात सांगाय परवडत नाही. इतक्यात म्हणजे इतक्या वेळात कुठं गैरअर्थ करू नका कोणी दुसरा. वेळ आपल्याकडे कमी आहे, एवढे मोठे कारण सांगणं शक्य नाही. 10-5 कारण तुमच्या पुढे मांडतो, ऐका. पहिलं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर सुखाची प्राप्ती देवाशिवाय दुसरं कोणीच करून देऊ शकत नाही. म्हणून मगाशी प्रमाण सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. देवाशिवाय सुखच मिळू शकत नाही. म्हणून ज्याला वाटतं जीवनामध्ये सुखाची प्राप्ती पाहिजे आहे त्यानं देव आपलासा केला पाहिजे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा त्याच्यासाठी मनवोनी शरण जावी. दुसरं कारण असं आहे, पारमार्थिक जीवन जगत असणाऱ्या साधकाला गरज आहे मायबाप मनाच्या सहकार्याची. आणि मनाचं सहकार्य जगाच्या पाठीवर देवाशिवाय दुसरं कोणीच देऊ शकत नाही. आणि मना व्यतिरिक्त केलेला परमार्थ फलिद्रूपही होत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुखाला. महाराज म्हणतात मनाच्या मार्गाने जाऊन उपयोग नाही, मनाला सहकार्य भगवंताचं मिळावं लागतं. आणि एकदा का मन देवाच्या पायाजवळ गेलं की स्थिर होतं. स्थिर मनानं केलेला परमार्थ हा फलिद्रूप होत असतो. म्हणून महाराज वर्णन करतात, वार बांधवेल मोठे समुद्र घोटवेल घोटे परिमन आत्मनिष्ठे नये. आकाशाची करवेल चौघडी महावीरूची बांधवेल पुढी शून्याचे मुरडेल नरडी परिमनाच्या गोडी अनिवार्य काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लाभेल सत्ता परिमनो निग्रहाची वार्ता तुझ विनाच्युता घडी केवी. मनाचा निग्रह देवाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ज्याला वाटतं परमार्थ करण्याकरता मन आपलं ताब्यात राहावं त्याच्यासाठी मनवोनी शरण जावी. तिसरं कारण असं आहे, आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात कर्म घडतं. कधी आपल्याला सुखाचे भोग भोगायला मिळतात तर कधी दुःखाचे भोग भोगायला मिळतात. आणि दुःखाचे भोग भोगायला मिळाल्याच्या नंतर आपल्याला जो होणारा त्रास आहे, महाराज म्हणतात तो त्रास भगवंताच्या कृपेनं कमी होतो. नाथ महाराज त्याचा निर्वाळा देतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पण हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणून ती हरीची कृपा आपल्यावरती व्हावी असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी मनवोनी शरण जावी. 6वं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर आपण जात असताना यमाच्या तावडीतून सोडवणारं आपल्याला कोणी नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजाऱ्याची कामी न दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी अधिक सोय रे भले भले. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. काळाच्या हातून आपल्याला सोडवणारा फक्त जगनियंता भगवान परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात काळाच्या हातून त्या देवानं आपल्याला सोडवावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मनवोनी शरण जावे. 7वं कारण असं आहे, जेवढे आकाश मंडलामध्ये तारे आहेत
तेवढे जरी आपले शत्रू झाले, पण एकटा भगवान परमात्मा जर आपला मित्र झाला, आपल्या केसाला सुद्धा धक्का लावायची हिंमत जगाच्या पाठीवर कोणाची होत नाही. जितनी तारे गगन में उतने शत्रु हो, लेकिन कृपा करे कर गुराज बाळून बाका होय. आपल्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही, म्हणून तो भगवान परमात्मा पाठीमाग उभा राहावा असं जर वाटत असन, त्याच्यासाठी म्हणून शरण जावे. 4 वेद त्या देवाला गातात, 6 शास्त्र देवाला गातात. 4 वेदी जाण, 6 शास्त्र कारण, 18 ही पुराण हरीशी गाती, म्हणून शरण जावे. श्रुती माता सांगते विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे, म्हणून शरण जावे. एवढंच नाही तर स्वतः भगवान परमात्मा बोलतात, जो म्हणजे होय अनन्य शरण त्याच निवार मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एको. महाराज म्हणतात जो कोणी मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षेम मी वहन करतो. म्हणून ज्याला वाटतं देवानी आपला योगक्षेम व्हावा त्याच्यासाठी म्हणून शरण जावे. असे बरेचसे कारण संत वाङ्मयामध्ये आलेले आहेत, जीवानं देवाला शरण का जावं. म्हणून महाराज म्हणतात या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये पाहिजेत ना तुम्हाला, म्हणून शरण जा. म्हणून शरण जावे, पण कसं जावे? सर्व भावी शरण जावे, सर्व भाव दिवाशी. उत्तर अर्धामध्ये महाराज सांगतात सर्व भावानं जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे. आता सर्व भाव म्हणजे नेमकं काय, तर नाथ महाराज त्याचं गोड भागवतामध्ये वर्णन करतात. क्रियते विश्वं स्मरता गे हरितता पतिव्रता यथा नारी पते स्मरते नित्यशा भयात सर्व तेजेत हरत लोभी यथा धनम पुत्रे कामे यथा पुत्र तथा विष्णू प्रकाशकं. कृपण जरी दुरे जाय तरी तो घरीचे ठेवणे जीवे वाहे, तैसे माझे प्रेम पाहे जो हृदय वाहे सर्वदा. कावन्या गर्भ संभविला पाटी उल्हासे वाढवी गोरटी, तैसी माझ्या प्रेमाची पोटी आवडी मोठी जय होय. सुदैव जावे आल्या घरा जे मी सर्व सोवेचे सुंदरा, तैशी माझ्या प्रेमाचा कळवळा पुराजा जीवारा ओसंडी बीजाधिकाधिक पिरिता उल्हास कृषिवळाचे चित्ता, तैसे सर्व सोमज अर्पिता तैसे कळवळता जैवटी सगुण स्वरूप समर्थ भरता निगोनी गेलिया तत्वता त्या लागे तळमळी जैशी कांता तैशी कळवळता जैवटी. गोड वर्णन नाथ महाराज करतात. जसं पतिव्रता स्त्री सर्व भावांनी आपल्या पतीवरती प्रेम करते, धनलोभी माणूस सर्व भावांनी धनावरती प्रेम करतो, तितक्या सर्व भावानं जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवडी हे धन आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावाने जसं धनलोभी माणूस धनावरती प्रेम करतो, एवढे धनलोभी माणसे महाराज जगाच्या पाठीवर काय सांगावं. एवढे कृपण एवढे कृपण एवढे कृपण. महाराज म्हणतात कृपण चित्तवृत्ती जैशी आणि रोवणी घाली ठेवया पाशी, पोटाही त्रिशुद्धी न खाय. नाथ महाराजांचं चिंतन आहे. महाराज काही काही कृपण माणसं काही काही वागायच्या खिशामध्ये 10-10 हजार रुपयाचे बंडल असतील महाराज, पण घशाला जर कोरड पडली ना प्रवासामध्ये 10 रुपयाची बिस्लरी घेऊन साधी पाण्याची बाटली घेऊन सुद्धा प्यायची दानत यांच्यात नसते, दुसऱ्याच्याच बाटलीची टोपणं फोडी देते लोक. मग ह्यांना हँडपंपचं पाणी भरून देते. किती इतकी बिकट अवस्था. विचारलं नार पाणी घेऊन पिवा, नाही नाही म्हणला 10 रुपयासाठी 100 कशाला मोडू मरतो का काय. इतकी बिकट अवस्था आहे महाराज. मी एका हॉस्पिटलवरती एक वाक्य वाचलं होतं. काही माणसं जीवनामध्ये पैसा कमवत असताना पूर्ण आरोग्य धोक्यात घालतात. काही माणसं जीवनामध्ये पैसा कमवत असताना पूर्ण आरोग्य धोक्यात घालतात आणि धोक्यात गेलेलं आरोग्य पुनर्प्राप्त करण्यासाठी जीवनभरात कमवलेला पैसा पुन्हा त्याच्यात घालतात. म्हणजे जशाला तसे. काही माणसं जीवन जगत असताना असे जगतात जणू कधी मरणारच नाही. काही माणसं जीवन जगत असताना असे जगतात जणू कधी मरणारच नाही, आणि एक दिवस तोच माणूस असा मरतो जणू कधी जीवनच जगला नाही. एवढे कृपण महाराज. अतिरेक सांगतो तुम्हाला कृपणपणाचं. एवढे लोक चिकू सध्याच्या काळात काय काय एवढे चिकू सुद्धा खात नाही इतके चिकूत बघा. सगळ्या फळामध्ये स्वस्त फळ जर सध्याच्या काळात कोणतं असेल तर चिकू, पण तितकं सुद्धा घेऊन खायचं लोक नको म्हणतात. म्हणजे किती चिकू असते याचा विचार करा. एवढे कृपण आहेत महाराज. आमच्या गुरुजी आता दृष्टांत सांगायचे. लय माणसं चिकट आहेत म्हणायचे. किती चिकट. 2 जण मित्र होते. एक मित्र दुसऱ्या मित्र म्हणला रामभाऊ चल ना माझ्यासोबत जनरेटरच्या दुकानावर. म्हणला कारण नाही म्हणला कोंग्याचा दात मॉडेल नवीन कोंगा घ्यायचा आहे. म्हणलं मूर्खस का काय कोंगाला किती मोठे दात असतात. एक दात मॉडेल जर तू नवीन कोंगा खरेदी करतो म्हणलं नाही तुझ्या संसाराची दुपारात वाट लागायची. म्हणलं तसं नाही रे, त्या कोंगाला तेवढाच दात राहिला होता.